जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली। या किल्ल्यावर स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केला होता। याबाबत शंभूराज देसाई यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत ज्या भागात किल्ला नूतनीकरणाचं काम खराब झालं आहे ते पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या ठिकाणी आपण आज पाहणी करण्यासाठी आलाय, काय एकूणच सांगाल? आज सकाळपासूनच आपण पाहणी करणार काय आहे 24-25 कोटी रुपयाचा आराखडा एक मंजूर केलेला आहे। त्यातली काही कामं चालू आहेत। स्थानिक ग्रामस्थ जे आहेत, स्थानिक गावकरी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की दर्जेदार कामं झाली पाहिजेत। काही ठिकाणी कामं जी झालेली आहेत त्याची क्वालिटी बरोबर नाही, म्हणून मी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघंही त्याची आज प्रत्यक्ष सकाळपासून पाहणी करतोय। पुरातन विभागाचे आमचे सर्व अधिकारी बरोबर आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला असं आढळलं त्या गोष्टी परत काढून नव्यानं करायच्या सूचना त्या यंत्रणेला आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। आमचं याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून ही स्पष्ट भूमिका आहे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 300 वर्षापूर्वी रायगड होता, प्रतापगड होता, तसा प्रतापगड आपल्याला या ठिकाणी रिस्टोर करायचं आहे, जतन करायचं आहे। त्यामुळे ही कामं दर्जेदार व्हावीत या अनुषंगाने आम्ही आज त्याला व्हिजिट दिलेली आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, प्रतापगड, सातारा। राज्यात कांद्याचे दर कोसळल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकार 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी करणार अशी घोषणा केली। यावरून ठाण्यातील कांदा उत्पादकांचं काय म्हणणं आहे पाहूयात। त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचा कांदा घेतला जातो। हलक्या कांद्याला डिमांड नाहीये बाजारामध्ये। हलके कांदे जे गरम झालेले, रोगी झालेले, पत्ती उडालेले त्या कांद्याला डिमांड नाहीये। ते कांदे विकतात 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये आणि चांगले कांदे विकतात 16, 17, 18 रुपये भाव। हा फरक पडतोय मालामध्ये। पुण्याच्या सोने सांगवीमध्ये पोलिसांवर गोळीबार झालाय। पिंपरी चिंचवड पोलीस एका गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी सोने सांगवीमध्ये आले असताना 2 आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला। यावेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केलाय। आरोपी पोलिसांवर गोळीबार करून पळून गेले। पोलिसांकडून आता या आरोपींचा शोध सुरू आहे। कल्याणमध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ बनावट लेबल लावून विकल्याचा प्रकार समोर आलाय। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कल्याणच्या मीना बाजारवर कारवाई करण्यात आली आहे। दुकान चालक अब्दुल करीम खान, पुरवठादार बिरबल यादवला बेड्या ठोकलाय। कल्याण क्राईम ब्रँचने ही कारवाई केली। 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुंबई विमानतळावरून 2.5 किलो कोकेन जप्त केले। DRIने ही कारवाई केली। जप्त केलेल्या कोकेनची किंमत 13.29 कोटी इतकी आहे। या प्रकरणात दोघांना अटक सुद्धा झाली। एडिस अबाबाहून आलेल्या महिला प्रवाशाकडून लिक्विड कोकेन जप्त करण्यात आले। चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून नियंत्रण ठेवलं जात आहे। 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर आता बंदी घालण्यात आली। तत्काळ निर्णय लागू केलाय। केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केलेली आहे।